आता जाऊया पुण्यामध्ये ज्या ठिकाणी मानाच्या गणपतींच्या मिरवणुकींना सुरुवात झाली आहे या संदर्भात अधिक अपडेट घेऊया। आमचे प्रतिनिधी सिद्धेश ताकवले सध्या आपल्या सोबत जोडले गेलेत। सिद्धेश, मानाच्या गणपती हे आता मिरवणुकीमध्ये सहभागी होत आहे, कसा आहे उत्साह? चित्र फार बोलकं आहे, कारण पारंपरिक वाद्य पथक आता त्यांच्या आवाजामध्ये, त्यांच्या निनादामध्ये आता सध्या मानाच्या गणपतींना निरोप देण्यासाठी आता पुढे मार्गस्थ झालेली आहे। मी आता रमणबाग या वाद्य पथकांच्या या सगळ्या लाईनमध्ये आहे। मी आता तिथूनच चालतोय। आपण पाहतोय कशा पद्धतीने वादकांचा उत्साह ठिकाणी पाहायला मिळतोय। सोबतच पोलीस बांधवांचा सुद्धा या ठिकाणी काटेकोर पद्धतीनं नियोजन सध्या सुरू झालेलं आहे। कसबा गणपतीची ही मानाची मिरवणूक आता सध्या सुरू झालेली आहे। आता ही मिरवणूक आहे थेट आता आयोजकाची चौकापर्यंत आता या ठिकाणाहून निघणार आहे, पोहोचणार आहे। वेळेच्या अर्धा तास आधीच हे सर्व मानाचे गणपती जे आहेत ते या ठिकाणाहून पुणे मार्गस्थ झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। सोबतच वादकांसह पुणेकरांचा सुद्धा उत्साह आता पुण्याला पोहोचलेला आहे। आनंदामध्ये चेहऱ्यावरती हसू ठेवून, हसऱ्या भावना ठेवून लाडक्या बाप्पाला आता निरोप या ठिकाणाहून आता दिला जातोय। वादन आपल्या प्रेक्षकांसाठी आपण इथं दाखवतोय। अशा पद्धतीने सध्या वादकांचा उत्साह सुद्धा या ठिकाणी शिगेला पोहोचलेला आहे। उत्साहाचं वातावरण, नवचैतन्याचं वातावरण पुण्यामध्ये आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे। सर्व दुकानं जी आहेत त्या या ठिकाणी बंद ठेवण्यात आलेली आहे। विसर्जन मिरवणुकीचा कोणत्याही कोणावरही ताण येऊ नये यासाठी आता सध्या प्रत्येक ठिकाणी जे आहे ते वादक जे आहेत या ठिकाणी माझ्यासोबत काही वादक सुद्धा आहेत। किती वर्ष झालं तू वाजवतोयस आणि सध्या आता कुठपर्यंत मिरवणूक चालणार आहे? किती वर्ष झालं तू वाजवतोयस आणि आता कुठपर्यंत मिरवणूक? 9 वर्ष झाली। 9 वर्ष झाली। 9 वर्ष झाली। ढोलच वाजवतो? हा, ढोलच वाजवतो। किती आता बाप्पाला निरोप देताना काहीसा भावनिक क्षण या ठिकाणी पाहायला मिळतोय। भावूक झालायस बाप्पाला निरोप देण्यासाठी? खूप मजा वाटते। आनंदाची गोष्ट आहे की युवा मंचामध्ये वाजवतो आणि लक्ष्मी रोड मानाचा कसबा पहिला ठोका आमचा असतो, त्यामुळे खूप उत्साह आहे सगळ्यांमध्येच। खूप भारी। सकाळी 9 वाजता चालू झाली तरी 3-3:30 वाजेपर्यंत चालते आपली मिरवणूक। त्यामुळे आपण पाहतोय की 16-16, 18-18 तास मिरवणुका चालतात। प्रशासनावर सुद्धा नियोजन करण्यात आलेलं आहे। वेळेच्या आधी वेळेमध्ये या मिरवणुका संपवण्याचं आव्हान जे आहे ते पोलीस प्रशासनावर महानगरपालिका आहे। या ठिकाणचे आपण दृश्य पाहतोय कशा पद्धतीने या ठिकाणी जो आहे तो उत्साह या वादकांमध्ये सध्या पाहायला मिळतोय। निश्चित सिद्धेश, त्यामुळे एकंदरीतच आता या सगळ्या वादकांचा उत्साह शिगेला पोहोचल्याचं पाहायला मिळतंय। तर जी गेल्या 2 महिन्यांपासून या वादकांची तालीम सुरू होती, अखेर तो दिवस आलाय ज्या दिवशी वाजत गाजत या बाप्पाला निरोप दिला जातो। तर पुणे, मुंबईसह संपूर्ण राज्यभरात आज आपल्या लाडक्या बाप्पाला हा निरोप दिला जातोय।